नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या व्हॉइस ओव्हर रिव्ह्यूमध्ये तुमचं सर्वांचं मी संदीप पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजच्या मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस कल्पना प्रतापला ओवाळत असते आणि त्याचवेळी त्या महिपतचा जो हॅकर असतो त्याने प्रियाला एक लिंक पाठवली असते. प्रियाला शंका येते की हे अननोन नंबरवरून लिंक कुणी पाठवली आणि ती लिंक क्लिक करणार तेवढ्यात कल्पना साईला काहीतरी बोलते आणि प्रियाचं लक्ष विचलित होतं. म्हणजे कल्पना म्हणत असं साईला की तू आता अर्जुनला ओवाळ. मात्र प्रिया त्यांचा बेरंग करायला तयार असते. आता सिनियरिटीनुसार प्रताप नंतर येतो अर्जुनचा नंबर. मात्र प्रियामध्ये घुसत अश्विनला ओवाळायला बसते. मग अश्विनकडनं सोन्याचा नेकलेस इयरिंग घेते आणि सगळ्यांसमोर मिरवायला लागते. मग येते अर्जुनची वेळ. अर्जुनला ज्यावेळेस सायली ओवाळते, बिचारा अर्जुन मात्र तिच्यासाठी काहीच आणलेलं म्हणजे गिफ्ट आणायला विसरलो असतो. तो तिला बघून आपले खाली हात दाखवतो आणि सॉरी म्हणतो. मग सायली मग मुद्दाम नाटक करते, वा वा किती छान नेकलेस आणला, मला असाच डिझाईनचा नेकलेस हवा होता, तुम्हीच घाला म्हणून ते नाटक करतात. आणि मग कल्पना पूर्ण मात्र दोघांचं भरभरून कौतुक करतात. आणि कौतुक ऐकून प्रियाला काहीतरी जमतं. ती म्हणते तुम्ही मुद्दाम करताय ना, म्हणजे अश्विननी मला एवढं चांगलं सोन्याचं नेकलेस आणलं त्याचं कोणीच कौतुक करत नाही आहे, मात्र अर्जुनने काही नाही आणलं तरी तुम्ही सगळे मिळून अर्जुन सायलीचं कौतुक करतायत. मग काय मित्रांनो, प्रिया मात्र चिडलेली असली बघून सायली म्हणते, प्रिया हे बघ, तुझा विचार करावा एवढी काही तू आमच्यासाठी मोठी नाही आहेस आणि आम्ही तो विचार पण करत नाही. तुझं अश्विन बाजूने ओळख झालं ना, तू जा तुझ्या रूममध्ये निघून जा. आणि चक्क तिला तिच्या रूममध्ये जायला सांगतात. अश्विन आणि प्रिया त्यांच्या रूममध्ये निघून जातात. तिकडे मात्र महिपतना त्या हॅकरला विचारतो, अरे काय झालं बाबा, तू लिंक पाठवली, पुढे काय झालं. तो हॅकर म्हणतो, साहेब आपण लिंक तर पाठवली पण लिंक क्लिक केल्याशिवाय मी काही करू शकत नाही. जोपर्यंत समोरची व्यक्ती त्या लिंकला क्लिक करत नाही तोपर्यंत माझे हात पण दडाखाली दबलेले आहेत. मग तो म्हणतो पुढे काय, म्हणजे लिंक क्लिक केल्याशिवाय काहीच करू शकत नाही का तू. तो म्हणतो सॉरी सर, मी काहीच करू शकत नाही. आणि तो लोकांचं कौतुक करायला लागतं की आजकालचे लोक हुशार झाले की अननोन लिंकला पण क्लिक करत नाही. मग पण सगळं सोड बाबा, पुढे काय. मग तो हॅकर म्हणतो, मी एक काम करू शकतो, जर मला प्रियाचा नंबर फोन मिळाला ना कुठून पण, तर प्रियाने तर तो व्हिडिओ कुठे सेव्ह केला, काही पण कुठे पण सेव्ह करू द्या, मी बरोबर तुम्हाला शोधून देऊ शकतो. मग महिपत नागराज म्हणतो, नागराज सेठ आपल्याला तो फोन पाहिजे. आता ते फोन प्रियाकडनं कसे घेतात ते आपल्याला उद्याच कळेल. वापस सुबेरकडे आल्यानंतर होतं काय मित्रांनो, तोपर्यंत रविराज आणि प्रतिमा सुद्धा त्यांच्याकडे आले आणि त्यांना बघून सगळे सुभेदार अर्थात खुश होतात. आणि मग रविराज त्यांना म्हणजे सायलीला त्यांच्या जुन्या आठवणी सांगायला लागतो की आम्ही ज्यावेळेस यांच्याकडे यायचो सुभेदारांकडे त्यावेळेस आम्ही मस्त दिवाळी साजरी करायचो, गाणी गायचो, गेम खेळायचो वगैरे वगैरे वगैरे. आणि तो हेही सांगायला विसरत नाही की प्रतिमाला आता सगळं आठवायला लागलं, सगळं म्हणजे थोडं थोडं आठवायला लागलं जुनं. मग त्यावेळेस अस्मिता प्रिया टॉन मारत आहे की आता आठवणारच ना, कारण ते गोळ्याबद्दल कोणीच नाही आहे. मग अश्विन चिडतो, अस्मिताई तुला हे आत्ताच बोलायची गरज होती का. आणि मग प्रिया पुन्हा बाबा आणि आई तुम्हाला दोघांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा असं म्हणते. मात्र रविराज पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष करत सायलीला सगळं सांगायला लागतो. मग सायली म्हणते, मग तेव्हा आपण तुम्ही गेम खेळायचं ना, मग आपण आत्ता गेम खेळूया. मग काय, कारण लगेच पूर्ण आई म्हणते ठीक आहे हरकत नाही, आपण आई आणि मुलीची जोडी करूया. आई मुलीची जोडी ऐकल्यानंतर मात्र प्रतिमा नाही म्हणते, ती म्हणते मी प्रेक्षकात बरी आहे. मग मात्र प्रिया चिडते, ती म्हणते आई मी काय मेली का. आणि इथे अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. तो विचार करतो, जर प्रियाला मैनाकूला जर सोबत गेम खेळलो ना तर नक्की हार कोणीच चोरला ते आपल्याला कळेल. आणि मग तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया, आपला दिवाळी सण आहे, आपल्याला कुणाला नाराज करायचं नाही आहे, प्रियाला पण खेळू द्या. सगळ्यांना थोडं आश्चर्य वाटतं पण हरकत नाही. मग सगळे खेळायला सुरुवात करतात. तर पूर्णही पहिला गेम खेळते ते नाव असं काहीतरी, म्हणजे गेमचं नाव कलरची नाव असतात ना, इंद्रधनुष्याचे रंग असतात त्यांचे पहिल्या लेटरची जी नाव असतात, ताना वगैरे जे काय असेल ते, तो गेम खेळायला होता. म्हणजे यांच्या सगळ्यांसमोर साड्या टाकल्या असतात आणि पूर्ण म्हणते हा गेम आहे फक्त, आणि त्या गेमचं तुम्हीच बघा काय करायचं, मला फक्त विनर पाहिजे. मग काय, घड्या घालायच्या, साड्या ठेवल्यात, घड्या घालायच्या, एवढा गेम असतो. पण ते ताना वगैरे जे काय आहे ना, त्या असं बोलते फक्त पूर्ण, ज्याला जे कळेल ताना वगैरे काय आहे तो हा गेम जिंकेल. मग काय, गेम सुरू होतो आणि मग सगळे घड्या घालायला लागतात. पण सायलीच्या प्रतिभेला लक्षात येतं की हे ताना वगैरे जे काय म्हणते पूर्णाई ते तर इंद्रधनुष्याचे रंग आहेत. मग दोघी अगदी घड्या पण घालतात साड्यांची आणि त्या सिक्वेन्सनेच घालतात.
प्रिया म्हणते मी जिंकले कारण मी पहिल्यांदा घड्या घातल्यात. मग आता पूर्णाई म्हणते मी काय म्हटलं होते ते ताना वगैरे जे काय आहे ते ज्याला कळेल तो गेम जिंकेल. तर इथे प्रतिमा आणि सायली हे गेम जिंकलात कारण की मी जे बोलले होते ताना वगैरे काय ते इंद्रधनुष्याचे रंग आहेत आणि त्या सिक्वेन्सने साडीच्या घड्या घालायच्या होत्या आणि त्या घातल्या फक्त सायली आणि प्रतिमाने. आणि मित्रांनो इथे दोघी विनर ठरतात. आता अर्जुनला हळूहळू शंका यायला लागते मात्र की दोघींचं विचारसरणी म्हणजे प्रतिमा आणि सायली विचारसरणी एकदम सेम आहे. आणखी उद्या जे गेम खेळतात त्यावरनं अर्जुनला कन्फर्म होतं की तिकडे प्रिया आणि मैनाकू यांची पण विचारसरणी फार सेम आहे. म्हणजे उद्याच्या गेममध्ये मात्र अर्जुन DNA टेस्ट करायची ठरवतोच. उद्या काय होतं ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं पुढे काय होऊ शकेल कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या.